नमस्कार सगळ्यांना. महत्त्वाचं म्हणजे की मोठ्या प्रमाणात चर्चा चालू आहे मागील 8 ते 10 दिवसापासून ती अ, लातूर पॅटर्न आणि लातूर पॅटर्नच्या गोष्टींची आणि मोठ्या प्रमाणात बदनाम होत आहे तो लातूर पॅटर्न. परंतु लातूर पॅटर्न कसा तयार झाला आणि कशा पद्धतीनं लातूर पॅटर्नची गवगवा निर्माण झाली आणि त्याच्यामागे कुणाकुणाचे सहकार्य आहेत, कोणाचं कष्ट आहे, कुणाची मेहनत आहे, हे तर शब्दामध्ये किंवा नावानुसार तर सांगता येणार नाही. परंतु हा एक दिवसात तयार झालेला पॅटर्न नसून याला या मोठ्या प्रमाणात अनेक लोकांनी सहकार्य केलेलं आहे, अनेक लोकांचे हातभार लागलेले आहे आणि त्या माध्यमातून हा पॅटर्न तयार झालेला आहे. एका कुठा व्यक्तीचा किंवा एखाद्या क्लासेसचा मालकी हक्क नाही तो पॅटर्न आणि तो पॅटर्न बदनाम करण्याचा सुद्धा कोणीही प्रयत्न करू नये. कारण की पॅटर्न हा पॅटर्न असतो आणि तो काही एका व्यक्तीचा किंवा एखाद्या संस्थेचा किंवा एखाद्या खाजगी मालमत्ता नाही. हा पॅटर्न तयार करण्यासाठी अनेक लोकांचे हातभार लागलेले आहेत आणि ते कशा पद्धतीनं लागले त्याच्यावरच आजच्या भागामध्ये आपण चर्चा करणार आहोत. नमस्कार. सर्व शिक्षकप्रेमी आणि शिक्षक वृंदांना महत्त्वाची सूचना म्हणजे की हे नीट परीक्षा पेपर घोटाळ्यामध्ये मोठ्या प्रमाणात नावारूपास आलं लातूर. हे लातूर नुसतं नाव लातूर घेतलं जात नाही, तर लातूर पॅटर्न याचाच केला जातो आणि मोठ्या प्रमाणात बदनाम होते ते लातूर पॅटर्न. एखाद्या व्यक्तीने एखादी चुकीची घटना केली म्हणून मोठ्या प्रमाणात बदनाम झाला तो आपला पॅटर्न. आणि हा पॅटर्न एक दिवसात तयार झाला नसून त्याला अनेक दिवस, अनेक व्यक्ती आणि अनेक संस्थेने सहकार्य केलेलं आहे. त्या माध्यमातून हा पॅटर्न तयार झालेला आहे. त्याच्यासाठी सहकार्य लाभलं ते ग्रामीण भागातल्या विद्यार्थ्याचं. कष्ट केले, मेहनत केली आणि हा पॅटर्न तयार केला. अनेक डॉक्टर, अनेक इंजिनियर, अनेक IPS, अनेक मोठ्या प्रशासकीय अधिकारी घडवलेत या लातूरने आणि या लातूर पॅटर्नच मोठ्या प्रमाणात शैक्षणिक क्रांतीसुद्धा घडवलेली. ती क्रांती कशी घडवली याचंच आजच्या या भागामध्ये सविस्तर आपण विवेचन करणार आहोत आणि त्या माध्यमातून या लातूर पॅटर्नची खरी महती आपल्या सर्वांना कळणार आहे. लातूर पॅटर्न चालू होण्यासाठी साधारणतः आपल्याला 90च्या दशकामध्ये जावं लागेल आणि 90च्या दशकामध्ये राजर्षी शाहू कॉलेज या नावाने एक कॉलेज उभारलं आणि तेही पत्र्याच्या शेडमध्ये. जिथं की ॲडमिशन होत नव्हते. दारोदारी फिरून तिथून ॲडमिशन घ्यायचं आणि ॲडमिशन घेतल्यानंतर त्यांचे प्रवेश घेतल्यानंतर त्यांना एक उच्च दर्जाचं शिक्षण देण्यासाठी मोठ्या प्रमाणात अनेक प्राध्यापकांची नियुक्ती केली. अनेक प्राध्यापकाची नियुक्ती करताना एकच विचार केला, की त्यांची नियुक्ती करताना त्यांच्यात गुणवत्ता कशाप्रकारे ठासून भरली आहे. याच्यासाठी ज्या प्राध्यापकांनी मुलाखती दिली त्यापैकी 3 प्राध्यापकांची निवड करायची आणि 3 प्राध्यापकांना त्या क्लासवर पाठवायचं, त्या वर्गावर पाठवायचं आणि त्या वर्गामध्ये शिकवल्यानंतर त्या विद्यार्थ्यांनी प्राध्यापकाची शिकवण्याची शैली योग्य वाटते, अशा प्राध्यापकाची शिफारस करायची आणि त्या शिक्षक आणि प्राध्यापकांना नियुक्ती दिली जायची आणि त्या माध्यमातून तो शिक्षक किंवा तो प्राध्यापक निवड करताना कसलाही रुपयाची किंवा पैसे घेतले जात नव्हते आणि त्या माध्यमातून तयार झाला तो एक चांगला तज्ज्ञ शिक्षक, तज्ज्ञ प्राध्यापक नियुक्तीचा पॅटर्न आणि तिथूनच शाहू कॉलेजची खरी परंपरा चालू झाली. त्यानंतर टप्प्याटप्प्यानं मोठ्या प्रमाणात शैक्षणिक वातावरण एक बनत चाललं आणि त्याच्यामध्ये महत्त्वाचं म्हणजे की राजकीय हस्तक्षेप कुठेही झाला नाही आणि राजकीय लोकांनी सुद्धा जास्तीत जास्त शिक्षण क्षेत्राला कशा चांगल्या संधी देता येतील, चांगल्या सुविधा देता येतील याच्यासाठीच प्रयत्न करण्यात आला. याच्यामध्ये नाव आवर्जून घ्यावं लागेल. आता सगळ्यांचं नाव घेता येणार नाही, पण आवर्जून नाव घ्यावं लागेल जनार्दन वाघमारे, जे की प्राचार्य होते आणि त्यांनी मोठ्या प्रमाणात शैक्षणिक क्रांतीमध्ये मोलाचा वाटा उचलला आणि त्या माध्यमातून एक लातूर पॅटर्नचा एक शैक्षणिक गुणवत्तेचा एक पॅटर्न तयार झाला. प्राध्यापक चांगली नियुक्ती केल्यामुळे निश्चितपणे विद्यार्थ्यांच्या फायद्याचा झाला आणि तिथून निःशुल्क पद्धतीनं काही वेळेस 4-4, 5-5 महिने त्यांच्या पगारी होत नव्हत्या आणि तशा वेळेससुद्धा कुठल्याही गोष्टीची तक्रार न करता अनेक अध्यापन करणाऱ्या प्राध्यापकांनी मोठ्या प्रमाणात चांगलं काम केलं आणि अतिशय दर्जेदार शिक्षण देण्याचं काम केलं आणि तिथूनच सुरुवात झाली टप्प्याटप्प्यानं. त्याच्यामध्ये महत्त्वाचा वाटा आहे तो संस्थाचालक गोपाळराव पाटील, जे की शिवछत्रपती शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष असणारे. त्यांनीसुद्धा कुठेही याच्यामधून पैसा कमवणे किंवा जातीय समीकरण या गोष्टी कुठेही विचार केला नाही आणि कसल्याही पद्धतीनं काही कुठलाही हेतू न साध्य करता मोठ्या प्रमाणात शैक्षणिक क्रांती कशी घडेल आणि शैक्षणिक सुविधा कशा वाढवता येईल आणि आपल्या कॉलेजचं, आपल्या प्राध्यापकाचं, आपल्या संस्थेचं, आपल्या जिल्ह्याचं, आपल्या तालुक्याचं आणि शिक्षकांचं, आपल्या ग्रामीण भागातल्या विद्यार्थ्याचं कसं कल्याण होईल याच्यासाठी प्रयत्न केला आणि इथून घोडदौड चालू झाली ती मोठ्या प्रमाणात शैक्षणिक क्रांती घडण्यासाठी. अनेक टॉपर लातूरमधून मोठ्या प्रमाणात
महाराष्ट्रातून पहिले येण्याचे प्रमाणसुद्धा वाढले. आणि हे क्षेत्र नुसतंच लातूरपुरतं मर्यादित राहिलं नाही, तर ते तालुका लेव्हलवर सुद्धा पसरलं. त्यातच महात्मा गांधी विद्यालय असेल किंवा त्या माध्यमातून अहमदपूरसारख्या तालुका लेव्हलच्या क्षेत्रामध्ये शैक्षणिक क्रांती घडवण्यासाठी 7वी, 8वी, 9वी, 10वी, 5वी पासून विद्यार्थी त्या शिक्षण संस्थेमध्ये ॲडमिशन घेण्यासाठी धाराशिव असतील किंवा नांदेड असतील किंवा बीड असेल अशा अ, जिल्ह्यामधून मोठ्या प्रमाणात अहमदपूरसारख्या ठिकाणी सुद्धा चालले, औशासारख्या ठिकाणी चालले आणि त्या माध्यमातून शैक्षणिक गुणवत्ता ही ग्रामीण भागातही पसरली आणि त्या माध्यमातून एक स्पर्धेचं युग तयार झालं. आणि स्पर्धेच्या युगामध्ये फक्त एकच ध्येय होतं, की लातूर आणि लातूरचा विद्यार्थी कसा टॉपला राहील याच्यासाठी प्रयत्न केला. आणि मोठ्या प्रमाणात या क्रांती घडवण्यामध्ये अनेक संस्था आहेत. आपलं दयानंद महाविद्यालय असेल किंवा बसवराज अ, अ, बसवेश्वर कॉलेज असेल किंवा इतर शैक्षणिक संस्था असेल, त्यामध्येच देशी केंद्र असेल, केशवराज शाळा असतील किंवा इतर काही शाळा असतील, की ज्यांनी 7वी, 8वी, 9वी पासूनच मोठ्या प्रमाणात गुणवत्ता वाढीसाठी प्रयत्न केले. आणि स्पर्धा लागली ती ॲडमिशन शाहूला भेटते का दयानंदला भेटते का बसवेश्वरला भेटते. याच्यासाठी खरी स्पर्धा झाली ती गुणवत्तेची स्पर्धा आणि त्या माध्यमातून शैक्षणिक क्रांतीला मोठ्या प्रमाणात वाढ झाली. आणि याच्यामध्ये राजकीय लोकांनी सुद्धा मोठ्या प्रमाणात सहकार्य केलं. आपण कुणालाही चुकीच्या गोष्टीमध्ये घेणार नाहोत. जे चांगलं आहे ते चांगलंच म्हणणार आहोत. त्या माध्यमातून लातूरून पॅटर्न करण्यासाठी सगळ्यांचं सहकार्य लाभलं आणि त्या माध्यमातून जी झाली ती क्रांती एकतर शैक्षणिक क्रांती झाली आणि त्याच्यामध्ये आर्थिक उलाढालसुद्धा मोठ्या प्रमाणात व्हायला चालू झाली. आणि त्यानंतर जो प्रकार वाढत गेले ते खरंच चुकीचे प्रकार घडले आणि त्या माध्यमातून कुठंतरी शिक्षण क्षेत्राला कलंक लागतोय का हेच आपल्याला पाहायला भेटलं. त्यानंतर साधारणतः एक घटना घडली, अविनाश चव्हाण यांचा खून खटला आणि त्या माध्यमातून खरंच तिथून पेव फुटलं ते क्लासेसचं आणि क्लासेसच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात बक्षीस देणे किंवा अनेक विद्यार्थ्यांना ॲडमिशन घेणे, हॉस्टेल असेल किंवा तिथं मेस संस्कृती असेल किंवा इतर साधनांमधून एक भांडवल कसं निर्माण करायचं आणि त्या भांडवलातून कसा उद्योग उभारायचा आणि हा उद्योग उभारला तो शिक्षण क्षेत्रातला उद्योग आणि तोच कलाटणी देणारा उद्योग ठरला आणि त्या माध्यमातून शिक्षण क्रांतीला आणि लातूरनं पॅटर्नला वेगळीच चालना भेटली आणि त्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात शिक्षणाचे दारं हे एका मर्यादित क्लासेसपर्यंत ते झाले आणि तिथं चालू झाला तो पैशाचा खेळ आणि त्या माध्यमातून गुणवत्ता देण्यासाठी हेरले गेले ते विद्यार्थी आणि विद्यार्थ्याचं भांडवल केलं आणि भांडवलाचं उत्पन्नाचा स्रोतसुद्धा झाले विद्यार्थी आणि त्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात जाहिरातबाजी करणे, वेगवेगळ्या इंटरव्ह्यू देणे, त्या माध्यमातून मोठे फ्लेक्स लावणे आणि त्या माध्यमातून एक बाजारीकरण झालं आणि मोठ्या प्रमाणात शैक्षणिक क्रांतीला कुठंतरी थोडंसं वेगळं वळण द्यायला चालू झालं. आजही पाहिलं तर आपण गुणवत्ता आणि शैक्षणिक क्रांतीच्या बाबतीत जर पाहिलं तर अनेक कॉलेजचा गुणवत्तेचा आलेख अतिशय चांगला आहे. परंतु हा बदल नुसताच झाला नाही, तर याच्यामध्ये एक मोठं यंत्रणा कामाला आली. लहान वयापासून नर्सरीपासून ते तुमची नर्सरी असेल, LKG असेल, UKG असेल, अशा माध्यमातून लहान वयापासूनच त्या उत्पन्नाच्या स्रोताला म्हणजेच पाल्यांना मोठ्या प्रमाणात पैसे फीस द्यावं लागली आणि विनाअनुदानित तत्त्वात किंवा कायमस्वरूपी विनाअनुदानित अशाही संस्था निर्माण झाल्या आणि त्या माध्यमातून काही चुकीचे प्रकार घडत गेले आणि अनेक चुकीच्या प्रकाराला मोठ्या प्रमाणात पैसा आणि भांडवल याचा वापर करून आणि वेगळीच ताकद निर्माण झाल्यामुळे अनेक लोकांचे हेतू वेगळ्या माध्यमातून झाले. पैसा आल्यानंतर माणसाचं डोकं कसं वेगळीकडे चालतं त्या माध्यमातून अनेक लोकांनी चुकीच्या मार्गाने मोठ्या प्रमाणात काम केलं आणि त्या चुकीच्या कामामुळे आज लातूर पॅटर्न बदनाम होत आहे. म्हणजे एक लातूर पॅटर्न तयार होण्यासाठी 36 वर्ष लागले. परंतु तो बदनाम होण्यासाठी एक घटना कारणीभूत ठरली आणि लातूर पॅटर्नवर कुणीतरी शंकेचे डाग टाकण्याचा प्रयत्न केला. परंतु असं करू नका. सर्वांना एकच सूचना आहे, की लातूर पॅटर्न हा कुणाची मालकी नाही, कुणाची एकाची ही नाही आणि लातूर पॅटर्न तयार करण्यासाठी अनेक लोकांचे सहकार्य लाभले. त्यामध्ये मेसवाले असतील, हॉस्टेलवाले असतील, त्यामध्ये अनेक ट्युशनवाले असतील, अनेक लोकांनी सहकार्य केले. त्या माध्यमातून 8वी पासून फाउंडेशन कोर्स असतील, त्या माध्यमातून गुणवत्ता वाढीसाठी प्रयत्न केलेले असतील. अनेक विद्यार्थी टॉपर आहेत. अनेक विद्यार्थ्यांनी डॉक्टर झालेत, इंजिनियर झालेत, IITमध्ये मोठ्या प्रमाणात नाव कमवलं आहे आणि तशा व्यक्तीवर सुद्धा संशयाच्या नजरेने पाहणं खरंच चुकीचं आहे. आणि त्या माध्यमातून एकच सांगणं आहे, की हा लातूर पॅटर्न पुन्हा एका व्यक्तीचा नाही, एका संस्थेचा नाही किंवा एखाद्या स्थानिक भागाचा नाही, तर याच्यासाठी राबले ते जिल्हा परिषदपासून गुणवत्ता वाढीसाठी प्रयत्न करणाऱ्या शिक्षकांचा आहे. तो
माध्यमिक शाळेतल्या शिक्षकांचा आहे, तो 11वी-12वीच्या शिक्षकाचा आहे, त्यांना मदत करणाऱ्या, मार्गदर्शन करणाऱ्या अनेक लोकांचा आहे, हॉस्टेलवर अभ्यास घेणाऱ्या अनेक अभ्यासिकेचा आहे. तसेच त्यांना चांगली सुविधा देणाऱ्या तिथल्या महानगरपालिकेचा आहे, तिथल्या स्थानिक राजकारणाचा आहे. त्यामुळं हा व्यक्तिकेंद्रित पॅटर्न नाही, तर हा सामूहिक पॅटर्न आहे आणि सामूहिक पॅटर्नच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात क्रांती घडली आहे आणि हीच क्रांती म्हणजेच लातूर पॅटर्न आहे. लातूर पॅटर्न कुठे एका घटनेनं बदनाम होत नाही, तर एखाद्या व्यक्तीमुळं बदनाम होत नाही, तर लातूर पॅटर्न हा लातूर पॅटर्नच आहे. आणि येणाऱ्या 21 जूनच्या नीट परीक्षेमध्ये आपण सर्वांनी जे काही परीक्षा देणारे विद्यार्थी असतील त्यांना एकच म्हणणं आहे की आपण कुठेही डगमगू नका, मानसिक स्थिती आपली व्यवस्थित व्हा आणि निश्चितपणे या आलेल्या संधीचं सोनं करा आणि आपण एकदा दाखवा सगळ्या जगाला की लातूर हे लातूरच आहे आणि लातूर पॅटर्न हा वेगळा पॅटर्न आहे. एवढंच. आमच्या चॅनलवर नवीन असाल तर जास्तीत जास्त सबस्क्राईब करा, लाईक करा आणि कमेंटच्या माध्यमातून तुमच्या काय सूचना असतील तर निश्चितपणे ते पण कळवा. आणि एकच सूचना आहे की लातूर पॅटर्न आहे, लातूरच राहणार आणि टॉपचा पॅटर्न म्हणजे की लातूर पॅटर्न. धन्यवाद.